पाठवायची बाळा, मला पाठवते. आवाज फक्त कमी करते. दाखव आई, दाखव. हा बघा दिदूबाईचं किती छान फोटो. खिचडी खायची. चल ये, चला खिचडी आधी. तिखट नाही ना ती, मी त्याच्यामुळे टाकते. लाडू ती काय झालंय, नाणींनी ना काढून ठेवली. ही बघू शकता. आम्ही आता करते आणि मग तुम्हाला दाखवते. आता काजू बदाम सगळं शेंगदाण्याचं लाडू करायचं. हे ना हे अक्रोड आहे बघू शकता. 1 किलोच्या लाडूला एवढा अक्रोड आहे, एवढी खजूर आहे. त्यातली कमी घ्यायची आणि काजू बदाम सगळं घेणार आहे मी आता. तूप वगैरे साखर बिगर. खोबरं नाही लागत, थोडासा खिस लागतो. खिस आहे की आपल्याला थोडासा. कागद वापरलाय आमच्या कविताने आम्हाला ना या आषाढी एकादशी निमित्त ना हे दिलंय. काय दिलंय ताई? वेफर्स. ताई काय खिचडी खात नाही त्या. खिचडीवल्या नाहीत त्या, बटाट्यावल्या आहेत त्या. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. काय कविता काय केलंय तो? बावडू नानापाशी दिलंय. मग अशी दुधावून आलता ना त्यावेळेस, तर म्हणलं नाणींना म्हणलं आपण खाऊ आता. काय केलं ते खाऊन बघा, सांगा. मीठ नाही अजिबात, मीठ नाही बघ तुम्ही. आणि चांगल्या बटाट्यापासून केलं ते लगेच जाणवतंय. मीठ कमी, मीठ कवा इमानदारीने केलं बरं का ग. थोडी मीठ टाक म्हणून. टाका मीठ टाक थोडं. वाजलं ते त्या 2:45 आणि मी आले कुरिअर पॅकिंग करण्यासाठी. आज एकादश, आज एकादश आहे मैत्रिणींनो. जो आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिला त्याच्यानंतर ना हा व्हिडिओ, तर मला बरेच कमेंट यायला लागले की अख्खा तू काय मसाल्याचं काय दाखवे नाही, काय नाही बंद केलं, काय नाही केलं बंद. पण तुम्ही सगळेजण बोर होता रोज तेच 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 दाखवून दाखवून. त्याच्यामुळं मग मी काय केलं, ह्या आठवड्यात मसाल्याचे व्हिडिओच नाहीत टाकले, काय नाही. तर आता पॅकिंग करायची मैत्रिणींना. हे आपलं काय रोजचंच आहे ग, रोजचंच आहे हे दिवसभरात दररोज. आणि एक आनंदाची बातमी अशी की बारामतीमध्ये, बारामती तालुक्यात, बारामती सूर्यनगरी, MIDC, TC कॉलेज, नंतर मग तुम्हाला सांगते तिथलं जवळचा एरिया, त्या एरियामध्ये रोज मसाले जातात आहेत आपले, रोज डेली. असं एकही दिवस नाही की आपले मसाले जात नाही. तर एवढं छान वाटतं ना मला. तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. दररोज जातात, दररोज 1-2 किलो जातात. गावाकडं ह्याच्याकडं आमच्या वस्तीवले हे जेवले नाही लागलं ते. तर एवढं छान वाटतं ना, लय भारी वाटतं. आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगायची की काय होतं, जास्त अजून मसाले मी का दाखवले नाही की आत्ता ताप होतो लय मसाला बनवायला. तुम्ही उन्हाळ्यात मसाला करायचा सोपा आहे, पावसाळ्यात सगळे कांडप बंद झालेले असते. ते कांडप नुसतं आदळतो या, नुसतं दान 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 कांडप आदळतो. ताप होतोय मैत्रिणींनो मसाला करायला, सगळं असं सादळून बसतंय. उन्हाळ्यात कुणीही करण मसाला नाही करण ग, पण पावसाळ्यामध्ये मसाला बनवायचं लय अवघड आहे. सगळे कांडप बंद झालेले आहेत. आमचं तरीसुद्धा काम चालू आहे. आणि तुम्हाला ह्याच रेटमध्ये मी देते, 900 रुपये किलोने. मसाला पावशेर घेतला तरी देते मी, पावशेर, अर्धा किलो, 1 किलो घेतला तरी. आणि हा नियम माझा आज नाही आहे, पहिल्या दिवसापासून मी ठेवलेला आहे. अर्धा पाव जरी कुठल्या ताई म्हणले ना जवळच्या अक्का आम्हाला पाहिजे तरी देते. फक्त एवढंच की महाराष्ट्रातला कुरिअर चार्ज 50 रुपये असतो ना, तर तुमचं तुम्हाला भरावा लागतो 1 किलोपर्यंतचा. महाराष्ट्राच्या बाहेरचा 100 रुपये असतो. तुमचं तुम्ही तो कुरिअर चार्ज भरा आणि तुम्हाला पाहिजे तेवढा मसाला घ्या. 1 किलोपर्यंत पावशेर घ्या, अर्धा पाव घ्या, अर्धा किलो घ्या, 3 पावशेर घ्या, नाही तर 1 किलो घ्या. आपलं काही म्हणणं नसतं. माझा नंबर घ्या 9657484033. 12ही महिना मसाला मिळेल, ती पण ताजा बनवलेला. चला तुम्हाला दाखवते, आमचं सगळं काम चालूच असतं. आता पॅकिंगला घेते. पत्ता लिहिलेत आहे ते ॲड्रेस वगैरे. फोन आला होता ताईसाहेबांचा, त्याच्यामुळे ना मी, अरे पत्ता कुठं गेलं मैत्रिणींनो. हां, दुसरं मला वाटतं तिकडंच राहिलं काय, त्या घरातच. थांबा मी घेऊन येते. चल
पत्ता हरवल्यावर परत लिहावं लागतं, तर हाताने रायटिंग हाताने लिहित बसावं लागतं. आता सकाळ धरणं इकडं तिकडं 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 चुलीत खेकडं केलं का नाही. त्या बिलात काय द्यावं मला, तुमचंच पाहायचे आहे मला. आता बघ बरं कसा उजेड पडलाय तुझा सगळीकडं. तुला सोडच नाही ना व्हिडिओ काढाय. अगं लाईट नव्हतं लावला. आम्हीच गाणं म्हणायचं, आम्ही टाळ्या वाजवायच्या, आम्ही पिपाणी वाजवायचे, आम्ही गाणं आम्हीच म्हणायचं. माणसं बघतात आणि कमेंट करतात ना, मग बाद झालं ना. प्रेक्षक बी आम्ही माझं म्हणते ना, हिने काय बिझनेस बंद केला काय, आमच्या ऑर्डर कुठे येतं म्हणते, रोज नक्की तुकडे घालून चालू आहे सब कुछ चालू आहे. मैत्रिणींना अशी पळत 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 हे करते. कसं 70-80 किलोचा लोट टाकायची सवय लागली होती आम्हाला, 20-30 किलो टाकली. काय व्हायचं छटछट वाटतं मला आता. उन्हाळ्यात जास्त लोड असायचा ना, आता लई लोड असतो ना, 70-80 किलोचा लोड होता. ज्यांना माहिती आहे तेवढी 3, 4, 5 महिन्याचा एकदाच मसाला घेऊन ठेवतात मग उन्हाळ्यात. आणि ही असल्या चिटूर मोटूर मध्ये काहीच नाही आमच्यासाठी. हे असं डाव्या हाताचा खेळ होऊन बसतोय. आता यात खरी पावडर बारीक केली, व्हायना बारीक तरी बरंच केली. ते पैसा हो का बघा, होता व्हायना बारीक. मी तरी काय केलं, गिरणी होतं चिटकूनच बसतंय. हा ती उगा ती प्लेट त्याची तुटायची भीती वाटते. प्लेट म्हणजे ती फिरायलाच गिरण. नीट कर ग पॅकिंग. घातलं का माझं कामातलं? सकाळी व्हिडिओ काढाय घातलं होतं. कधी काढायची म्हणते की मग मागायला. मिरची पावडर हो का आता एवढी राहिली, आता उद्याच्याला करायची. ती बी MIDCच्या ताईंना द्यायची आहे. त्यातली अर्धा किलो राहिली, आता 1.5 किलो फक्त. ऑफिसला कोण जायचं आज? तू नाही तू जा की, आता मी करते काहीतरी. स्वयंपाक करते का मग? गॅसची टाकी न्यावं लागेल, जाताना येताना भरून आणावं लागेल. मग तू हा बरोबर गॅसची टाकी मला न्यावं लागते. उद्या आता गॅस पेटवावं लागेल. काय गो काय गो ह्याच्यासाठी मिरची कशी कडक करायची आता. इकडंच आहेत का? पाऊस येतोय मैत्रिणींना, मग आता या किंवा काकी आल्या. काकी मैत्रिणींकडे जाऊ दे पहिले. काकी आल्यात का? ती नानींची जुनी मैत्रीण आहे काकी. नानी ती आमच्या मम्मीनी, आम्ही त्याच्या मम्मीच्या दररोज बांधील कामाला असायचे पहिल्या. पण आता ती मम्मीनी हे केलंय, कब्जा केलाय ना. आता मी कब्जा केलाय त्यांच्यावर. तरी मग काकी येतात 2-3 महिन्यात. मसाला अर्धा किलो, मसाला पावशेर आणि हळद पावशेर. उरगा आणि स्वयंपाक आज माझी मम्मी करणार आहे. तुझं कुरिअरला खुशी 4-5 पत्ते. खुशी का माहोल आहे आज. मी अजून पत्ते आहेत ना, ती लिहिती राहिलेलं. तू ही चिटकव, मी लिहू दे ती करा तू चिटकव. आज सुट्टी जा बारामतीला, ये बारामतीला. मग तू जा की कुरिअरला. जाते बोला काय जांभळं कोण देते? दहीन खिचडी खाल्ली ना म्हणून बरं आवर टाइमपास. अयो मी व्हिडिओज नव्हता चालू केला. तू तशीच आहेस. जाऊ दे परत बोल. पहिल्यापासून बोलते मैत्रिणी. चालू नव्हता केला तिने, आणि नुसतं तोंड हाणायचं. तिचं व्हिडिओ चालू असला ना मगाचा, नुसतं तोंड हाणायचं. तुम्ही हाणायचं तिथनं, मी इथनं हाणते. तिकून हाणायचं गावून. ती मोबाईल फुटेल ना त्यांचा. मोबाईलवर कशाला हाणायचंय, नुसतं धरायचं फेकायचं. काय मोबाईल ला. अयो कुणाचं राहिलं मसाला, कुणाचा राहिला. हा चल मला आणू ते चप्पल, म्हणजे कसं आता पण काय. अर्धा किलो मिरची पावडर. बारामतीतल्या रोज ऑर्डर पडते त्या रोज. आता लिहायचं. आणि 1.5 किलो रोज एका जणांकडे जाते. ऑफिसला जाता जाता, कॉलेजला जाता जाता. आणि मग ती त्या मागच्या वेळेस दिलेलं काकू, आता रोज नवीन काकू येतं. ती मागच्या वेळेस दिलं ती पार्सल तशीच करते. मम्मी फोन येतोय, मी बंद करते व्हिडिओ. चला मैत्रिणींनो, अयो हां ह्यातलं येत ना ताई. आपल्याला पावशेर लाडू अजून भरायच्यात मैत्रिणींनो. हो का संपलं लाडू. आता अजून उद्याच्याला त्याच पैशावर तेच खेळ. आता ही पावशेर भरायच्यात अजून. काय झालं? आज का सबसे बड़ा सवाल, कौन जाएगा ऑफिस? मैं जाऊंगी.
जाऊ नाही तर तुम जाओ, नका नॉट प्रॉब्लेम. मला युनिफॉर्म आणायचा होता. मग जा जा पैसेच नाही. बाळा. ती 400 रुपये दिलेलं नानींनी ताईंना द्यायला, तुला दिलतं का? काय नानींनी 400 आले तेव्हा सकाळी पप्पांनी त्यातले 200 रुपये काढले होते आणि माझ्याकडे 300 होते आणि नानींकडून 400 घेतले होते. ते मला नसतं सांगितलं नानीने, तर नानी नसतं मागितलं तर मी तुम्हाला कवच नसतं दिलं. देण्यातच नव्हतं माझ्या. दीदी सबाई चट करा एखाद्याचं दिवशी पण मला काय आपण ह्याच्या समोर दिले ना. दिले की बरोबर आहे की. काय अगं ते लसूण आणि तिथं पडलं असं दिदे, काय पडलं असं तेव्हा. तर असून द्या मैत्रिणींना. आता उद्यापासून ज्या ऑर्डरी पडते ना, तुम्हाला ताजे मसाला, ताजी मिरची पावडर, ताजा लसूण, ताजे धना पावडर, ताजी लसणाची चटणी सगळं मिळेल. काहीच नाही राहिलं शिल्लक. व्हिडिओ पण ताजे देते ना. हां 4 किलो मसाला आहे, पण ते आता काय सांगते का हिडिओ टाकूस तर त्याची ऑर्डर येऊन पडते ना. त्याच्यामुळं तुम्ही ना आता फक्त 2 दिवस वाट बघा. ऑर्डरी टाकून ठेवा आणि वाट बघा. तुम्हाला मी देते 2 दिवसात. काय का का ग म्हणजे 2 दिवस सुट्टी राहू दे. ऍड्रेस तर लिहून ठेवशील बाई तू. त्यांना सांगावं लागेल ना मला, पोरगी किती हुशार आहे बघा. कसं बिझनेसमॅनच्या पिलाला नाही सांगावं लागत काय करायचं ते. तुम्ही टाकून ठेवा बाया. इथं पावसाळा आहे, इथं कुठं लगेच त्यांना काय लगेच काय आता काय म्हणतील कशाला ना मग 2 दिवसांनीच टाकू. इथनं पुढे हिची मिठी गोले ऑर्डर आले तम 2 दिवस नव्हत्या. मग माझी मिठी अगं मग मी पार्सल पॅक करायची कॉलेज. बरं तुम्ही टाका ऑर्डर, मी करते उद्याच्याला. उद्याच करणार आहे, नका काळजी करू. टाका 2 तासात मसाला होतो. मच्छा त्या बाळाला दे दूध. मी जाते आता मैत्रिणीला. ताईला गावात जाता जाता साडी नको ना बदलू, जाऊ का अशीच आता. हो का अशीच कुरिअरला. साड्या घालत जा. ज्या दिवशी हळद करायची त्या दिवशी पिवळ्या. हो का ही हळद आहे ना, हळदीनं काय नाही ओके मध्ये पिवळंच सगळं. मग त्यांचं बनेल पिवळं, गाण्याचं बनेल पिवळं, सगळं पिवळं आमच्यात. पण मी काय म्हणते, तू हळद करायची असेल पिवळी साडी घालत जा. मसाला करायची असेल तर लाल कलरची साडी घालत जा. धना पावडर करायची असेल तर मेथी कलरची साडी घालत जा. बरं धना पावडरला नाही ताप होत मैत्रिणीनं. ह्या हळदीला लय त्रास होतो अगं. जरा घर पिवळं झरत होतं. तरी इकडं मशीन झाली बाई ती चालू. घरात होत तर काय ते चालायला लागलं तरी सगळं मासा पायालाच लागायचं. तरी अजून लाडूच असतंच किती ते. जाते आता हे असं पुसायचं, गन पावडर करायचं. बरं झालं सांगितलं, त्यांना माहितीच नव्हतं तोंडातलं पण दुसरं. चला आपण दोघी जाऊ. काय गटोडं पुरलंय बापाचं दोघींनी जायला. घरी कोण आहे इथं? कुलूप लावून जायचं. काय कुलूप लावून जातात का सणासुदीचं? कुठलं चला जाते मैत्रिणी. बाय सगळ्यांना. चल घरात, चल घरात, चल चल. त्याचं भांड कुठले आळीला आहे काय ना. थांब बापू, तुझं भांड कुठले आळीला आहे बघून दे मला. शिवाय ना गाणंच म्हणायचं बंद करत नाही दूध दिसतोपर्यंत. सकाळी फरसाना दिलं तर त्याला त्याचं भांड होत आहे कुठं गेलं. हो का असलं साय आलेलं दूध पितो. थांब, सकाळी फरसाना दिलं तर सर दम ही का नाही खाल्लं का आता नाही जात ती. पी. काकू म्हणले असतं माझी मी गेलेले असतं तर बरं झालं असतं. हो होय गावात झालं असलं की चलो बाय बाय. चल उरक लवकर. आजीन दिलेत मावशीलाच काळजी तुझी. हे पुढचे धर जा पटकन. काय म्हणते लतांती वय. तू उद्या सकाळी जॉईन हो. नाही तू आमच्या घरी येते का उद्या 4:30 वाजता? 4:45 ये. आमच्या माघार किती? 6 वाजता. पोराचा डबा 6 ते 7.
आणि ते आमचं ते बी आहेत ना मग त्याला घेऊन ये बघा 8-15 दिवस कुठं जायचं आमच्या घरी करू बरं कवी लता ते यायच्यात आणि तू कशाला आली कुरिअरला म्हणजे आपल्याला धंदा खाल्लाय ना धंदा खाल्ल्यावर एकदा तरी यावं लागतंय काय गावतं का नाही मग लय भारी वाटतंय काय कराय आणि आमचं कव घरी राहिल्यापासून भारी झालंय गोरी गुटगुटी झाली मग बाया वजन कमी करावं लागलं लय झाल्या आणि जाड नको एवढं काम असं तरी जाड व्हायला लागली का नाही तर बघा मैत्रिणीनं मी बी कुरिअरला आली हो मी तर हो का अशीच आली गुराकडल्या आणि मी लई चांगली आली हाय साडी म्हणते ह्याला हिला हायता ना साडी दुसरी असू द्या तू सकाळ लवकर या आता तुम्हाला उद्या सकाळ दाखवते कविता आली का नाही. हिला किती आरोग्याची काळजी आहे ना आपण बघू आता बघूच की खरं उद्या येतच की आम्ही नक्की 4:30 वाजता का हो ये 4:30 ला 5 वाजता येतो 4:30 वाजता उठतो म्हणजे 4:30 ला उठ 5 ला ये 6 वाजेपर्यंत करू कविता ती 6 ला करते पण ती म्हणजे आणि लता लय भारी आहे का नाही गं हो लय मैत्रिणींना तुम्हाला सांगतो लता पहिल्यापासून छान म्हणजे आम्ही बिझनेस चालू केला का नाही युट्यूब असू द्या इंस्टाग्राम असू द्या माझं मसाल्याचं असू त्या द्या मानल्या मी तिने सपोर्ट केला पहिल्यापासून म्हणली मी कवा तूप खात नव्हती अगं कविता पण तू तूप दिलं ना मला इतकं आवडलंय ना लय छान वाटतंय आणि आमच्या ह्याच्यात आहे ना सगळ्यात श्रीमंत आहेत बरं का मैत्रिणीला ती तर त्यांना कशाचं गर्व नाही अगं लय भारी स्वभावाने लता स्वभाव लय भारी मला एक दिवशी सगळं सांगेन मी देवांचं आहे का ना आता बाय सगळ्यांना बाय टाकी अगं नानी तर म्हणलं ना मग अशी सकाळी भिजाई घातलेली मम्मीने खिचडी आणि मी आता मग अशी खिचडी करायला गेली आणि तळालाच खिचडी आणि भिजाई बी नाही घातलेली मग पप्पांना म्हटलं काय करू पप्पा म्हणले कर सगळ्यांना जेवायला मला नाही चालत मैत्रिणीला संध्याकाळच्या खिचडीला आणि तळीमुळे तर काय आपल्याला जमतच नाही मग आता तुझ्याबरोबर आम्हाला बी मग मटकी केली भात लावला कुकरला आणि भाकरी करते काय आणले गॅसची टाकी आणली पण मला अजिबात नाही आवडली ही जाताना टाकी घेऊन जायची सकाळ आहे त्याला म्हणलं संपली या घरची टाकी उद्या सकाळच्याला मैत्रिणींना मसाल्याला हीच नाही पाऊस येतोय बादा मसाला कुठं भाजायचा आणि गॅस नाही अगं पण मोठी गाडी असताना ते दिवशी राहिलेलं आणि नवर देवाला लावलं खोबरं धन आणायला मी आणली गॅसची टाकी पेट्रोलच्या गाडीत मी गॅसची टाकी आणते ते उघडा ही कुठला पुरस्कार द्यायचा पेट्रोलच्या गाडीत सत्व पुरस्कार ओके गाडीचं काय ट्रान्सपोर्टचीच गाडी केली तुम्ही आता ते चिमले बघ ना कसं खराब झालं काय बघ माग सीट वगैरे बघ कचरा वगैरे काढला हा तुमचा मसाला कशा अयो मग आता मैत्रिणींना तुम्ही मसाला खाता ते टायटच नाही येतो टोयटा गाडीतनं हा टोयटा गाडीत नाही येत धन खोबरं जाधव पाहुणं घेऊन येत ह्यासाठीच घेतली गाडी म्हणून पप्पा म्हणते ह्यासाठीच गाडी घेतली हा ह्यासाठीच घेतली म्हणजे मसाल्यासाठीच घेतली नाव टाका म्हणलं महाग तर मला म्हणतात नाही टाकायचं नाव नका टाकू म्हणलं मी दुसरी घेईन नाव टाकाय हा त्यांना लय जीव येतं म्हणलं काय करायचं का बघा आमचं मनीषी मसाल्याचं गोडवान चला हो म्हणे त्यांनी पाहिलंच नाही मी वाया पण असं उचलन का हो काना मला सामान तुला दुसरा ठेवावं लागेल एक जणाला वाऱ्याने जायची उडून नाही तर मग सगळं संपलंय दाखव काहीच नाही राहिलं उद्याच्याला कच काटून मसाला करावा लागेल फक्त एवढं राहिलंय फक्त मोकळी ना ती भरलेली आणली मग तू काय म्हणली तसं का आणखीन आणावं लागेल ती आपली घरची न्यायची मग ही कोणाची लगेच संपला आमच्या घरचं म्हणजे तू टाकी न देतच टाकी घेऊन आली का ती ओळखीची नाहीत का मनीषा मसाल्याचा तेवढा फायदा नाही होय आपला छान आपण जिथं जाईन तिथं येत ना ओळखी भरून ठेवल्यात का कुठं सर्कसला गेलतो तिथं फॅन भेटला बरं मला स्वयंपाक करू द्या ही सगळ्या खिचडीने राडा केलाय बारामती ना मैत्रिणींनो आखी बारामती लागते मला जिथं जाईन तिथं माझ्यात आका तोंड बांधलेलं असलं ना असं तरी म्हणणार तुम्ही अक्का आहे ना आपण म्हणायचं हा नाशिकला तळेगावला गेलतो आम्ही गाडी माझा कुकर
पाठीमागनं गाडीचा नंबर वाचून मसालेवाले म्हणलं मेलं गाड्या. ते नंबर लक्षात राहण्यासारखंच आहे. नंबर हा दरे लागा की हो नेऊ एवढं तरी. माझं गाडीचं सगळं व्यवस्थित पसारा आवरल्याशिवाय नाही लॉक करणं. बरं मला स्वयंपाक करायचा भूक लागलेत का नाही तुम्हाला? तुला काय स्वयंपाकाला नको म्हणते व्हिडिओ काढते ना मी. व्हिडिओचा काय संबंध आहे? म्हणजे व्हिडिओ ऑटोमॅटिक निघतो. बाय बाय. फोटोग्राफर आहे का?